प्रेम बंधनाची इच्छा मनी जागली, मधुर मिलनाची आस मला लागली. कुठे कुठे तुझा विसावा सांग सखे स्वप्नात, तुझ्या विना वाटतो मी अनाथ, वाटतो अनाथ. काय मंडळी, तिला आठवून केलेली कविता म्हणजे नकार मिळालेल्या मुलासारखी अवस्था. चांगली म्हणताही येत नाही आणि टाकून देताही येत नाही. अहो, दुसऱ्याच्या लग्नातली बुंदी खाण्यात एवढा येळ गेला की माझ्यासाठी पोरींची मंदी कधी झाली हे कळालंच नाही. म्हणजे एकंदरीत आजचा विषय काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. नमस्कार रसिको, मी अनिल राठोड आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात संत आणि लोककलावंतांची वाणी म्हणजेच महाराष्ट्राची लोकगाणी पर्व दुसरे. मंडळी, जेव्हा लग्नाच्या वयात आलेल्या मुलाला घरचे मुलगी पाहण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुली सोडून आपल्या मामाचीच मुलगी पाहतात, तेव्हा आपले आईवडील हे आपल्याला लग्नाच्या मिठीत अडकवतात की लग्नाच्या बेडीत. आणि हे सांगण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राचे हास्य सम्राट शाहीर रमेश गिरी आणि सहकारी. अहो ऐका, हो ऐका, माझी फजिती ऐका, पण गोष्ट तुमच्या कामाची, तुमच्या कामाची, यांच्या कामाची, त्यांच्या कामाची. काय लेक माझ्या मामाची केली मी, लेक माझ्या मामा, लेक माझ्या मामाची केली मी, लेक माझ्या मामा. काय घडलं? मी म्हटलं पसंत नाही, माझी रडू लागली आई माझी. मी नको म्हटलं, राई लागली रडायला. मला आई झालं काय? रमेश, मला आई म्हणायचं नाही. का बरं? मी तुझी आई नाही. आणि कस काय? आणि बाबांना तर असं काही सांगितलं नाही. असं उलट बोलतोस. तूच म्हणाली मी आई नाही म्हणून. बरं झालं काय सांग? ते पोरगी का करत नाही? कोणती? गंगाधरची. कोणती पण? आणसी. हे बघा, ही आणसी असो की 90 असो, मला करायची नाही. आई नाराज झाली, विचार केला, जी आईने जन्माला घातलं आज ती नाराज, मग आमच्या जगण्याला काय अर्थ आहे? आईचं ऐकावं लागलं, वहिनीचं ऐकावं लागलं. थाटामाटात लग्न झालं. आईचं ऐकल्यामुळे लग्न तरी थोडं थाटा झालं साहेब. आमदार खासदाराचं तसं झालं नाही, पठ्ठ्याचं झालंय. कसं म्हणाल? 10x10चा तो नुसता मांडा होता. लहान झालं का? मग तेवढंच होतं. आणि लग्न होतं सकाळी 8:35. 12 वाजले तरी मांडवापर्यंत नवरदेव येत नव्हता. यायची ताई आली, पण डान्स करणारे कुठं सुरू देत आहे. मला फुल टेन्शन. 12 वाजले, ब्राह्मण निघून गेलं तर माझं काय? माझं टेन्शन. बरं डान्स करणारे काय त्याच्यात काय चव? आंधळा डान्स कुठं असतं का? डोळे बंद. हे डान्स आहे काय? काय तर जाबाड्यावाचा डान्स. अरे डान्स, मी डान्स करत होतो. असे डान्स? डान्स करताना नजर तिथपर्यंत पाहिजे. हे तर डोळे झाकून. अरे काय काय ते आग्यामुळे अंगावर पडल्यासारखं. काय डान्स आहे? एवढं करून कसं तरी मला थोडंसं समाधान वाटलं की मांडवापर्यंत मी आलो. गेटपर्यंत आलो, 2 जण पिदाडे घुसले. असं कुठं लग्न असते का? काय झालं? हे बरोबर नाही. अरे पण झालं काय? नागिन झाली काय एकदा तरी? आमचा आजोबा म्हणला, बापू एकदा लग्न लागू द्या, उशीर खूप झालाय. मग नागिन काय खेळायचं नाही. ए पुंगी, काय करावं? पुंगीवाल्याच्या कानात आमच्या आजोबांना सांगितलं गुपचूप की बा कसं करूया नागिनीला तिकडे नाही. मे महिना, उन्हाळा दिवस. पुंगीवाला म्हणते नाग, ते आपोआप येते. काढलं पठ्ठ्यानं शर्ट, जे नाचायला सुरुवात केली. गरम माती. त्याच्या बायकोकडे माझी नजर गेली. या बाईनं आवरलं असतं तर. ती बाई तोंडात पदर, काकात लेकरू. कोण्या रंडकीच्यानं नाद लावला. कोणाच्या लग्नात नागिनच होतं. लई उल्हास. ओळखता असेल ना? काय माहीत बाई.
ते पुंगी बाजू तिकडं गेलं, मांडवात आणलं मला. तिथं दोघांची भांडणं सुरू. एक मानतो लय हौस लोकाला माईक धरायची. बरं बोललं कमी फुकलं जास्त. त्याला काय, हॅलो ऐका. अरे दोघांची भांडणं, एक धरला माईक, एक धरला केबल, तोडून टाकलं. साऊंडवाल्याजवळ 2च माईक. त्याच्यावर टेन्शन रागात बघितलं, दुसरं माईक दिलं शाण्याच्या हातात. त्याचं बोलणं कमी फुकलं असं, ऐका ऐका. बरं बोलायची पद्धत, हे धरायचं इथं मुंडकं, अरे जिथून आवाज जातो लय मजा येते का इथं. आणि दांडा कशाला केलाय, हे दांडा कशाला केला, धरायसाठी ना काय आहे का मशिनीच्यात. पण नाही, ऐका. हां मी म्हणलं हे माईक फुक्या, पुढं बोल की. हां ऐका, नवरीचे मामा नवरीला घेऊन, त्याच्यामध्ये नवरीचे मामा नवरदेवचे मामा सकाळपासून लावूनच होते. नवरीच्या मामा नवरदेवाच्या पाठीमागे, नवरदेवाचा मामा नवरीच्या पाठीमागे. त्याच्या बकुटीला धरून जागा दाखवली. नवरदेवाचा मामा बरोबर करतो, मित्रानं बरोबर करतो. आता मला राग खूप येतो, पण करा काय, नवरदेव देव तर काही करत नाही माहिती आहे तुम्हाला, आणि मी तर नवरदेव, मी बरोबर करतो. हे तर वेगळंच. नवरीच्या मामाने वेगळाच होळ केला. नवरीला धरायचं तिला सोडून दुसऱ्याच बायला धरून बॅलेन्स घेते. त्या बाईच्या नवऱ्याला कोणीतरी सांगितलं तुझ्या बायकोला, त्या नवऱ्याला माणसाला धरलं. पब्लिकून पळत आला. तिथं झपकाझपकी सुरू. नवरी लहान होती तेव्हा, बाजूला घेतलं म्हणून चालू द्या. अर्धा तास त्याच्यात गेला. 1 वाजता लगीन लागलं. काय लगीन लागलंय, माझं लग्न झाल्यावरी बायको नांदाय आली सासरी. मग बिघडून गेली सारी लेक माझ्या मामाची. बिघडण्याच्या अगोदर म्हणजे काय झालं, मला गावात लग्न झाल्यावर नवरी आणल्यावर बायकाने घोळ काय केलाय, नाव घे ग, हे नाव घ्यायला लावा. आजीबाई बोलकी होती. अरे बेदा कुठे ग नवरी, ना घ्या लावा. आता ना घ्यायला लाव. मला कसं नाव घेते बघा. ती म्हणायली मला नाही, तुमच्या अगोदर तुम्ही नाव घ्या. अरे लग्न तिथं झालं आणि दुसरं नाव घ्यायचं. दुसऱ्या बाय बोलले मी घेते, घे ग. त्या बाईने सुरू केलं. घरातला रेडिओ खोलीत येत ऐकू, आवाज वाढव की. आजी खरंच रेडिओ लावला नाही तर नाव घेते. गुल खूप चपस सावकार, घे ग. घरातला रेडिओ खोलीत येत ऐकू, सखारामचं नाव घेते, तुकारामची बायको. दुसऱ्या बाईला विचारलं, वच्छला तू घे की ग. वच्छला बाई, बदामाचा केला शिरा, त्यात काजू टाकते किसून. गैरसमज करून काय, मी तसा नाही बरं, कारण बऱ्याच ठिकाणी वाईट अनुभव आलेले. घे ग. बदामाचा केला शिरा, त्यात काजू टाकते किसून. गणपतराव बिड्या आवडतात, संडासाला बसून. त्याच्यामध्ये एक बाई रागात होती. नवऱ्याचा हात चालू, या बाईचं तोंड चालू. एका बाईनं भांडण सोडवलं, त्या कार्यक्रमात आणून बसवलं. ती बाई अशी तुंबून. तिला विचारलं, बाय ना तू घे की गाय ना. बाईचा बांध फुटला. काय झालं ग. आजी तिच्या घरात भांडणं झाली. चलत असते माई नवऱ्याची जाते काय घ्या, घे ना ग. सायकलची घंटी ऐकते दूर, जवळ जाऊन ऐकते ग. आजी नाव घेते, गुपची बसाव घे ग. सायकलची घंटी ऐकते दुरून, तू क्या आला जर फिरून याला टाकतेच पुरून. तिच्यामध्ये माझ्या बायकोचा नंबर लागला. मला कसं घेते बघा, मला उल्हास. बायकोने देवळाच नाव घेतला. घे ना ग. चिमूटभर निरमा, काय दात काढायली ग. घे.
चिमूटभर निरमा बकेटभर फेस. चिमूटभर निरमा बकेटभर फेस, रमेशगिरीच्या टकलावर एक काही नाही केस. मला एक आठवलं, मला पहिली मुलगी होणार होती. मग बायको म्हणाली मला काही काही खावं वाटतं. मला फुल टेन्शन. आईला म्हणलेलं काय बाहेरचं झालं का, काय झालं, ते काय बी खायला मागेल. अरे मूर्खा तू बाप होणार आहेस. आणि मला पहिल्यांदाच मला माहितीच नाही ना काय होते ते. बायकोला विचारलं काय खा वाटतं. मला म्हणाली आळूच्या पानावर मन माझं जातय हो. मला येडी झाली का काय. आळूच्या पानाला गटारीचं पाणी जात, गटारीच्या पाण्यामध्ये काही काही वाहून जात. आळूच्या आई म्हणाली त्याला काय होतंय. अरे असं झालं ती येड्या सारवायचं पाणीच पितात, काही काही काळ्यारांच्या मातीच खातात, काय काय बायला कंटाळाला घरतच भांडण काढतात. पुन्हा बिघडली कशी. प्रत्येक बाईला काय वाटतं तिकडं नवरा इकडं मी मध्ये टी जिंकणं चिकणं. अरे नाही, तसं नसतं. एकत्र राहिल्यावर एक जादू वेगळी असते. वेगळं निघाल्यावर याला वाटतंय आपण सासूचं टेन्शन नाही, सासऱ्याचं टेन्शन नाही, धीर नको काय. अरे तसं नसतंय. काय घडलं पुढे सांगतोय. माझ्याशी बोल गुल गुल वेगळं, बांधू म्हणती घरकुल वेगळं, बांधू म्हणती घरकुल आणि वेगळं काढायचं लय जबरदस्त नाटक. बायकाला कसं रडू येते त्या निसर्गालाच माहीत. माझ्या बायकोले तसं झालं. ती टेन्शन मध्ये मला झालं काय काय दादा काय बोलले, आई काय बोलली, कचकच काय करते, झालं काय. तुमच्या तोंडाकडे पाहिलं मला कसंच काय वाटतं. काय झालं माझ्या तोंडाला. लग्न झालं तेव्हा कशी घाल तुमच्या टमाट्यासारखी दिसत होती. आता काय बिघडलं, काय बिघडलं. आरच्या तोंड बघा जर दीड माझी खुर्दा तुमच्या गालात बदले. तुझ्या मनात काय वेगळं निघायचं काय हाय का. जर टचकन जर टचकन काल बी तसंच लिहिला निघत. मला म्हणायचं वेगळं निघायचं का. तुमच्या मनात तुम्ही खुशाल निघा, मला निघायचा. आणि नवरा निघाला कशाला जेवायला राहील का काय. हसतारा वेगळं काढायचं नाटक. आई म्हणाली रमेश तुझी बायको उलट बोलते. मला आई तूच करायला लागली. तुला 3 वेळ सांगितलं जवळच्या नाती नको, पण तू ऐकलं नाही. आईला समाधान करण्यासाठी बायकोला 2 थापडा मारल्या, पण इकडचं बिघडलं खातं. आणि ही कळली माझ्या मित्राला बातमी. मला म्हणतंय काय का टेन्शनमध्ये राहतो, मला काय करू यार. अरे तू लोकांना ज्ञान देतो घरात भांडणं. अरे यार बायकोला खूप मारलं मी. मारायचं नसते वे. मग डोळ्यानं बायको भिली पाहिजे. मी तेवढंच ऐकलं. मला रिहर्सल करायला पाहिजे की नाही. अगोदर मीटिंग, फिटिंग, कटिंग, शूटिंग हे सगळ्या काही भानगडी पाहिजे. मी तर कुठलंच काही केलं नाही. त्याचं ऐकलं आणि घरी आल्यावर बायकोला असं म्हणलं पाणी आण. असं बघितलं बायको घाबरली. मला जमलं म्हणून डोळ्याने घ्यायचं. पुन्हा जास्त डोळे वाचले ती जास्तच घाबरली. पुन्हा जास्त वाचले लोक जमा झाले. काय झालं मला काय नाही. काय झालं. अरे झालं काय. अगं सांग ना काय झालं. बाहेरून आले मला म्हणजे पाणी द्या. पाणी पांढरे फटकट डोळे करून घेतले. तेव्हापासून बायकोला भेडवायचं सोडूनच दिलं. मग माझ्याची बोल गुल गुल वेगळं, बांधू म्हणती घरकुल त्यात खेळतील आपली मुलं. बायकोला मारल्यावर लगेच धावून आलं माहेर चालत. तोंड बघती माझं गुरगुर. कुणाची हिंमत झाली नाही बोलायला. पण मुलीबद्दल कळवळा त्या आईलाच असतो. कारण आईनेच लहानचं मोठं 9 महिने पोटात वाढवलं. आंबट तिखट तेलकट खाल्लं नाही. लहानचं मोठं केलं. पण त्याला संस्कार घडवायला आईचीच गरज असते. पहिले गुरु आई. मी नेहमी बघतो आईकडेच असतं. माझी सासू बनली उठ काय इथं माल खात बसले कबड्डी कबड्डी. अरे हे असं कुठं असते का. तुला सांगायचं बाई तुला तिथंच नांदायचं का जत्रात बदलायला मोडतोड नाही. आमच्या नावाला भट्टा लावू नको. मी सुद्धा माझ्या मुलीला तेच सांगितलेलं आहे. बेटा सासू किती बोलली आउट गोईंग बन. येस होत म्हणायचं. आणि लई बिघडल्यावर शेवटी मी यायच. आजपर्यंत आमच्या मुलीच्या घरी भांडणं नाही. म्हणून तुम्हाला सांगतो ताई तुम्हाला सांगतोय. पण काय काय व्हायला वाटतं नवरा आणि
पॅक म्हणजे टीव्ही टिंगलंग टिंगलंग. अरे कशासाठी? सासूबाई म्हाताऱ्या बाया कशा हसतात. माय तुम्ही हसू नका, तुमचा मेन नंबर, तुमचा लई गुन्हा आहे. आणि मुलीला सांगतो बेटा, आज सासू जर बोलली उद्या तुला पण सासू व्हायचंय. म्हणून बघा आता तुम्हाला काय ठरवलं तुमच्या, तुम्ही बघा. मला सांगायचं सांगितलं. बायकोला मारल्यावर सासूबाईनं घरी नेलं. विचारायला का मारलं, कशाबद्दल मारलं. आई पुढे सांगते रडून, शिव्या देते बोट मोडून. कळलं? मलाही कळलं नाही ना. 12 खडी असले तर कळलं. हे 13 खडी आहे. 13 खडीचा नमुना दाखवतो. या बाईची बदनामी या बाई पुढे करायची असली ना, तिच्याकडे नेहमी नेहमी बघत राहते आणि इकडे तिची बदनामी सुरू. ही दिसली गेला अप्पर टिप्पर. मी म्हणतो ना, आईकडं म्हणजे संस्कार घडवणं आईकडे. पहिल्यांदा पोरगी नांदायला जाते ना, तिचा पाय रेटतच नाही. दमानं जसे का रोलर चालला रोड दाबत. जा बाय, दादा आला तर बस चालायला येईल. हो, बो घेतला का? ते डोसक्याला लावायचा. ते खेकडा देवळीत होता, झिंगे मासोळ्या घेतल्या सगळ्या. चा कशी मग हरण टक टक बघते. बायाचं का नाही का कस्तुरा हाताच्या फोडावली जपावला आणि मोठं कर. कोंबडीच्या पिल्ल्याला जसे घार उचलून देते तसं कोणी उचलून देते. आणि तुका पोस्टानं आली का पार्सल? जा. पहिल्यांदा बाई जाताना दमानं माहेर राहायचं. जसं का एक्सप्रेस सुटला, मधले स्टॉप नॉन स्टॉप. माहेरला आली, 4 दिवस राहिली. तिला कळतो खरा संसार माझा कुठे. माहेरची मंडळी पाहुणे तिला कळते, पण दुसऱ्या जाताना आई चाबी देते. तिला रडू येत नाही, हटकून जा बाय, रडू नको. कुठं रडायली? जा. इमाल पिंट्याला बरं, पिंटू त्याला टाटा करते. आता मोकळा हात कर, उद्या हातानं जेवायच्या हातानं कर. त्याच्या हातात काय ग? कोण दिलं? माय हाताने दिलं रुपये. कशाला घेतलास? कडू खिशात ठेव. कशाला दिले का बाई? जा. सोपान माझं पोरग काय करते? सोपाल्या बाई चालली, बाईला बोल. अरे काय तुला बहिणीची माया रे? कोणी नाही माही कुणाचं. माय बापा जीवा जीव तोरकडे तर कोणी कुणाचा भाऊ नाही, कुणी कुणाचा बहीण नाही. बाईला 2 रुपये दे, तुला घरी गेल्यावर तुरी कोण देते. अरे मग खेळ रे पत्ते, फुकून जाऊ दे पत्ते. पत्त्यात कोणी वार आलं ना. आणि हे पत्ते खेळत बसते. बाप मरमर करते. लग्न झालं तेव्हापासून बाप जसं मी घरात आले तेव्हापासून कुत्र्यासारखं बनबन फिरते. कोणाचं कापूस चुरून, कोणाचं सोयाबीन चुरून. काल एक सायकल आणली म्हणून बरं झालं. त्या गुवामुळेच घर चाललं, पोरं पत्ते खेळत बसते. जा बाय, रडू नको म्हणाले, मला कापून खायतील बघ. आई रडायला म्हणून हिला रडायला सुरुवात. मग घरी गेला, विचारायला का मारलं, कशाबद्दल मारलं. आई पुढे सांगते रडून, शिव्या हो देती बोट मोडून. लय मारलं त्या कडून, रले का माझ्या मामा. अशी माझ्या घरची कहाणी. दिलं होतं मला वेगळं काढून, दिलं होतं मला गीत लिहिलं रमेश गिरीनी. रले का माझ्या मामा. लेक माझ्या मामाची, लेक माझ्या मामाची. वा 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 वा. मंडळी, आत्ता झालेलं लोकगीत हे मला फार आवडलं. बाकी हे तुम्हाला कसं वाटलं हे तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि पाहत रहा संत आणि लोककलावंतांची वाणी म्हणजेच महाराष्ट्राची लोकगाणी आपल्या शाहीर रामानंद या यूट्यूब चॅनलवर.